काल एका देवाच्या सेवकाला मी भेटलो, वयस्कर आहेत, आणि त्यांच्याशी बोलत होतो. तर एक वाक्य मला खूप आवडलं त्यांचं, आणि तुम्हालाही सांगतो, तुम्हालाही ते आवडत. आपल्याला खरा सुटकारा पाहिजे नाही, खरं आरोग्य पाहिजे का, खरी शांती पाहिजे का, मग आम्ही देवाची खरी आराधना करावी, आम्ही देवाची खरी भक्ती करावी, इथून नाही करावी. वयस्कर पांढऱ्या केसाचा वृद्ध व्यक्ती होता. तो म्हणे, तुम्हाला जर खरी सुटका पाहिजे, तुम्ही देवाची खरी भक्ती करा. आज समाज आहे का आपल्या अवतीभोवती? आम्ही काय भीती घेऊन समाजाचं आहे ना, देवाजवळ बसा, काहीच भेटणार नाही. समाज खूप दूर आहे आता, पण आम्ही इतक्या भीती घेऊन बसतो आणि देवाच्या भक्तीला येतो, काहीच भेटत नाही आम्हाला. आम्हाला खरी सुटका, खरी शांती, खरा आनंद जर पाहिजे, आम्ही देवासमोर खरं पाहिजे. खऱ्या मनातून देवाचा आदर करणं हे खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी. आम्ही डॉक्टर आणि पोलिसांना खोटं बोलतो का? डोकं दुखत असं सांगतो का डॉक्टर साहेब पोट दुखायला लागले? डोकं सांगू आहे ना. देवाकडे येतो आणि देवाला आम्ही खरं बोलत नाही. बघा, जेव्हा आम्ही देवासोबत खऱ्यापणाने चालतो, तुम्हाला सांगू, आपण सगळं काय म्हणतो, आम्ही खरे पाहिजे देवासमोर, आम्ही उघडे पाहिजे, आम्ही मोकळे पाहिजे देवासमोर. कारण जर देवाला वाटतं ना आमची प्रामाणिकतेने आम्ही मिळवू शकतो, तर ते आम्ही देणे देवाला. बहुतेकदा आम्ही देवासमोर येतो ना, आम्ही लपत घाबरत आम्ही देवासमोर येतो. आम्ही उघडपणाने आलो देवासमोर, काय होणार नाही. उलट आम्हाला कळल हा देवाचा अनुभव आमच्यासाठी किती महान आहे ना, आणि हा आपल्यासाठी आहे. आम्ही अनुभव घ्यावा देवाचा. देव किती चांगला आहे. देवाची भक्ती, देवाची उपासना आम्ही खरेपणाने करावी. का करावी? कारण आम्हाला शांतीची गरज आहे, आरोग्याची आम्हाला गरज आहे, जीवनात चांगलं परिस्थिती आणण्याची आपल्याला गरज आहे. पण आम्हाला एकच करायचंय, देवासोबत खरा व्यवहार. हा खरा व्यवहार आहे ना, आपल्या सगळ्या क्षेत्रात आम्हाला शांती, आशीर्वाद देतो. आणि हे तुम्ही कुठेही जा, तुम्ही तुमचं खरं देवाला द्या. इकडं तिकडं पाहू नका, कोणाला घाबरू नका, आणि कोणी आपल्याला काही मदतही नाही करणार, कोणी आपल्याला वरही काढणार. आणि तुम्ही त्या देवाची भक्ती आराधना करताय ज्याने जग बनवले, आणि आम्ही समाजाला बाजूला करणे, कारण आम्हाला जिवंत ठेवणारा देव आजही आमच्या जवळ आहे. तर त्या देवालाच आम्ही शोधलं पाहिजे. आता आज आपण एका आपल्या जीवनाशी निगडीत विषयाला आम्ही शिकणार आहोत. आपल्या हृदयाचे शत्रू. कोणाचे शत्रू? शरीराचे नाही, माझे शत्रू नाही, आपल्या हृदयाचे शत्रू. 4 शत्रू आहेत आपल्या हृदयाचे. आपल्या हृदयाचे शत्रू आपल्या सगळ्यांचे इथं बसलेले आपण सगळे आहेत ना, आपल्याकडं काही शत्रू आहेत, म्हणजे आपण नाहीये, आपल्या हृदयाचे, मनाचे, विचाराचे. हे आम्हाला माहित पाहिजे. आणि यांना कसं पराभूत करायचं किंवा या शत्रूंना आम्ही कसं हरवायचंय आणि आम्ही कसं जिंकायचं आम्ही शिकूया. तुम्हाला खूप, मला विश्वास आहे तुम्हाला समजलं तर तुम्हाला आवडेल या शत्रूंना हरवणं. आणि आम्ही बघूया पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतो. मत्ती सुसमाचार याचा 15वा अध्याय आणि 18 ते 20 वचनापासून आम्ही बघूया. हृदयाचे शत्रू. मत्ती सुसमाचार 15वा अध्याय 18 वचनापासून 20 वचनापर्यंत. जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळते. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळ ही निघतात. या गोष्टी माणसाला विटाळवतात. न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळवत नाही. वचन आम्हाला सांगतं हृदयातून, अंतःकरणातून काय काय बाहेर येतं आपल्या हृदयामधून. दुष्ट कल्पना, खून करणं, वाईट विचार करणं, जार कर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही माणसाला भ्रष्ट करतात. आता हे कसं घडतं आपल्यासोबत? खूप सोप्या पद्धतीने आपल्या समोर येईल 4 प्रकारामधून. पण बघा,
ज्याप्रमाणे शारीरिक दृष्ट्या आपलं अस्वस्थ हृदय आपल्या शरीराचा नाश करू शकतं, तसंच भावनिक आणि आत्मिकरित्या अस्वस्थ हृदय आपले जगातले नाते नाश करू शकतं. आता व्यक्ती बाहेरून खूप बलवान दिसतो आणि मग अचानक त्याला उलट्या होतात, अचानक त्रास होतो, मग तपासणी होती, डॉक्टर काय सांगतात, तुमच्या हृदयाची अवस्था नाजूक आहे. पण व्यक्ती दिसायला एकदम बलवान धिप्पाड दिसतो, पण त्याचं अशक्त हृदय, आजारी हृदय काय दाखवते, आता तो कमजोर आहे. का? कारण हृदयापर्यंत रक्त पुरवठा होत नाहीये, श्वासोच्छ्वास जात नाहीये आणि व्यक्ती आजारी आहे. शरीरातलं हृदय. डॉक्टर सांगतात तुम्हाला हे खायला मनाई आहे, तुम्हाला ते मनाई आहे, तुम्ही ते नाही करू शकत, तुम्ही हे काम नाही करू शकत, तुम्हाला तुमच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी तुम्हाला या गोळ्या औषध चालू कर. शारीरिक हृदयाचं डॉक्टर काय करतात, आम्हाला सल्ला देतात. परंतु आमच्या त्या हृदयाच्या व्यतिरिक्त आपल्या भावनिक आणि आत्मिक दृष्ट्या आम्हाला अस्वस्थ करणारं, आम्हाला आमचं हृदय आम्हाला आणि आमच्या नाते संबंधांचा आमचा नाश करू शकतो, ते आम्हाला माहित होणं गरजेचं आहे. आणि हे 4 शत्रू आज आम्हाला समजून यांच्याविषयी मिळवणं आहे. आणि हे 4 शत्रू कसे आहेत? पहिला आहे अपराधीपणा, दुसरा आहे राग, तिसरा लोभ, चौथा आहे मत्सर. आणि हे 4 शत्रू आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी माहिती का व्यवहार करतात, आपल्या हृदयाशी व्यवहार करतात. आणि हे आम्हाला लवकर कळतच नाही की आमच्याशी हा व्यवहार चालू आहे, आम्ही यांच्याशी व्यवहार करतो आणि काय होतोय. बहुतेकदा आम्ही आपल्या प्रवृत्तीवर, वागणुकीवर आम्ही लक्ष ठेवतो की मी हे नव्हतं बोलायला पाहिजे, मी असं नव्हतं वागायला पाहिजे, मी ते चूक वागलो. पण माहिती या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या हृदयाकडं दुर्लक्ष होऊन जातं. आपल्या प्रवृत्तीकडे आपलं लक्ष असतं, पण आपल्या हृदयाकडं आमचं दुर्लक्ष होतं. आणि आपल्या हृदयाचं आम्ही निरीक्षण करावं. आम्ही शरीराचं करतो, केस वाढलेले आहेत, आम्ही आंघोळ केली नाही, तेल लावलाय, पावडर लावलाय, आम्ही हे निरीक्षण करतोय ना. काय आम्ही आमच्या हृदयाचं निरीक्षण करतो का? हे 4 जे शत्रू आहेत ना, आम्ही यांच्याकडे कधी बघतच नाही. आणि याचा परिणाम आपल्या शारीरिक पण जीवनावर होतो, आपल्या पारिवारिक जीवनावर होतो, सामाजिक जीवनावर सुद्धा हा परिणाम आपल्या जीवनावर होतो. आणि पहिल्या शत्रूकडे आम्ही होतो अपराधीपणा. आणि देवाने हे जे जग इतकं सुंदर बनवलं, पहिला परिवार बनवला आदम हवा, आणि त्यांना मनाई असलेलं फळ त्यांनी खाल्लं. आणि खाल्ल्याबरोबर एक त्यांना तीव्रतेने जाणवलं अपराधीपणा, दोषीपणा, की आम्ही काहीतरी गंभीर गोष्ट केली, आम्ही नियमाच्या विरुद्ध केलो आणि आता आम्ही अपराधी आहोत. ते स्वतःला कुठेतरी दोषी समजत होते. त्यांना देवाने दोषी नाही ठरवलं, त्यांना सांगितलेल्या नियमाच्या विरुद्ध त्यांनी केलं आणि ते स्वतःच्या नजरेत अपराधी, दोषी ठरले. आणि आम्ही काय पाहतो की देवाशी त्यांचं जे पहिल्यासारखं सुंदर नातं आहे ना, ते नाही राहिलं. ही बाब घरांमध्ये पण पाहायला भेटते. जर लेकरांनी काहीतरी अशी चूक केली ना, मग आई वडिलांना कळून येतं की त्याच्या वागणुकीत बदल आलेला आहे, त्यांच्या व्यवहारात बदल आलेला आहे, त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीत आहे. मग आम्हाला कळतं काहीतरी झालेलं आहे. आदम आणि हवा हे अपराधीपणात, दोषी भावनेत सापडले. आणि बहुतेकदा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आपण जेव्हा कुठेतरी दोषी ठरतोय ना, आपलं मन आम्हाला स्वस्थ नाही बसू देत. जेवणात मन नाही लागत, नातेवाईकात मन नाही लागत, कुठंच मन नाही लागत. का माहितीये का? काहीतरी दोष, त्या दोषाचं वजं, अपराधाचं वजं घेऊन आम्ही जगत असतो. आणि या अपराधीपणामध्ये 2 जण सापडले, तरी परमेश्वर त्यांना भेटतो, पण ते लपत आहेत, स्वतःला लपवत आहेत, त्यांचा अपराध लपवायचा प्रयत्न करत आहेत. परंतु झाडाच्या मागे लपले पण अपराध नाही लपू शकले. बहुतेकदा आम्ही हा अनुभव घेतो की जेव्हा आम्ही काहीतरी चूक करतो किंवा आम्ही वेगळं असं करतो जे आमच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे ना, आमचं मन आम्हाला सांगतं आम्ही स्वतःच्या नजरेत अपराधी. मग आम्ही काय करतो? लपवायचा प्रयत्न करतो. आणि हे लपवण्यासाठी वेगवेगळे मार्ग, वेगवेगळे पर्याय आम्ही शोधतो. आणि हे हृदयाशी निगडीत पहिली गोष्ट बरं, अपराधीपणा. आम्ही जेव्हा स्वतःला दोषी समजतो, अपराधी समजतो ना, हा हृदयाशी संबंधित हा शत्रू आहे आमचा. आणि आम्हाला
या शत्रूंवर आम्हाला जिंकता आलं पाहिजे. आज बरेच जण आहे दोष भावनेमध्ये जगतात. मी आता मंदिरात जायच्या लायकीचं नाही, मी प्रार्थना करायच्या लायकीचं नाही, मी खूप पाप केले, स्वतःला दोषी समजतो. मग व्यक्ती आयुष्यभर कधी देवाची भेटच घेत, वचनच वाचत नाही, ग्रंथाला देवाचा हातच नाही लावत. का माहितीये का? मी खूप वाईट आहे, मी खूप खूप दुष्ट आहे, मी खूप चुकीचा आहे. व्यक्ती या दोष भावनेचं स्वतःला चालवतच ठेवतो, जग सोडतो, देवाशी तो संबंध वाढवतच नाही. आणि हा हृदयाचा आमचा आपल्याला हा पहिला शत्रू आहे ज्याचा आम्ही सामना करत आहोत. आणि हे दोघ जण लपले पळत सुटत होते. आज अनेक जण देवापासून लपतायत, देवापासून पळ काढतायत. का माहितीये का? कुठंतरी अपराधी असल्यासारखं वाटतं, कुठंतरी चूक केल्यासारखं वाटतं. आणि आज अनेक जण या अपराधीपणातून सुटण्यासाठी काय करतात माहितीये का? प्रार्थनेचा सहारा घेतात, कोणी दान धर्म करतं, कोणी गरिबांना जीव घालतं, कोणी वेगवेगळी मदत करतं. पण त्यांना हे पाहायला भेटत आहे की कुठंच त्यांचं मन स्थिर नाही. दान धर्म केला, समाज कार्य केलं, काही केलं, पण मन काही स्थिर नाहीये, मनाचं ओझं काय हलकं झालेलं नाहीये. आणि ह्या बाबी तुम्हाला कोणा जीवनात पाहायला भेटत माहिती का? आवर्जून राजकीय नेत्या लोकांच्या जीवनात. आणि हे सगळे मोठमोठाले खटाटोप का करतील माहितीये का? आपले दोष दूर करण्यासाठी. पण तरी त्यांना कुठेतरी असं वाटतं की ते अजून कमी आहेत आणि अजून कुठेतरी अपराधी आहेत. आणि लोक सामुदायिक सेवा करतात, पण अपराधीपणा काय त्यांचा जात नाही. बहुतेक आम्ही पण असं करतो ना, काहीतरी चांगलं करून काय करतो, आपले अपराध बाजूला करायचा प्रयत्न करतो, पण आम्हाला आपले अपराध नेहमी डोळ्यासमोर दिसतात. दावीद राजा म्हणतो, परमेश्वरा माझे अपराध नित्य माझ्या समोर आहेत. मग आमच्या समोर पण जात नाही ना. आम्ही केलेल्या चुका, आम्ही केलेल्या वाईट गोष्टी सारख्या सारख्या आमच्या समोर येतात. एका दृष्टीने ते चांगलं आहे, दोन कारण आहेत. त्या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर सारख्या येतात कारण आम्हाला त्याच्यातून फिरायचं, नाहीतर दुसरं आहे, आम्ही आणखीन वाईट होऊ शकतो. मग आम्हाला आमचे जे सारखे अपराध दिसतात ना, देवाची इच्छा आहे की आम्ही त्या अपराधात चालू नये आणि आम्ही त्या अपराधात राहू नये. आणि हा अपराधीपणा आपल्यासाठी ठीक नाहीये. आणि जेव्हा आमचं हृदय, आमचं मन आम्हाला सारखं दोषी ठरवतं की मी याला वाईट बोललो, मी तिला तसं बोललो, मी नसतं करायला पाहिजे, जाणवलं ही खूप चांगली गोष्ट. ही पहिली बाजू आहे, ही पहिली पायरी. आणि दुसरी पायरी आमची ही पाहिजे यामधून माहितीये आम्ही आमचे अपराध कसे रद्द करू शकतो? सोपा पर्याय, कबूल करून. काय करून? सोपा आणि चांगला पर्याय. जेवण चालून पर्याय होईल का? अनेक जण असा पर्याय करतात. नाही, हा पर्याय नाही. कबुली खूप सुंदर पर्याय. आम्ही एखाद्याचा अपराध केलेला आहे आणि आम्ही कबुली करतो की मी तुझ्यासोबत वाईट वागलो, मला क्षमा कर. पण मी त्याला बोलवलं जेवायला, चांगलं जेवण केलं, त्याला माहिती हा काय क्षमा मागायला तयार नाही आणि कबूल करायला तयार नाही. तो जेवतो पण तोच विषय डोक्यात. पण जेव्हा कबुली करतो आम्ही त्याला क्षमा मागतो, माहितीये हा 1 मिनिटाच्या आतला खेळ आहे की भावा मी तुझ्यासोबत वाईट वागलो, मला क्षमा कर, मी तुला लुटलो, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, तुला मी दुरुपयोग केला, मला क्षमा कर. कबुली. कदाचित तो 2 मिनिटं घेईल. हो तुझ्यामुळे मला असा त्रास झाला, तसा झाला, मी पण तुला काय करतो, मी त्याला जेवण चारते, कपडे देते, गाडी देते. त्याला ते नाही लागत. त्याला काय लागत आहे, याने कबूल करावं मी चुकलो म्हणून. हे थोडं जड जात आहे ना मानवी शरीरामध्ये. पण सोपा पर्याय काय माहिती? एवढाच एक पर्याय, या अपराधीपणातून आम्हाला बाहेर यायचं ना, कबुली. तुम्ही बघा, एखादा व्यक्ती जेव्हा एखादा गुन्हा करतो ना आणि तो सरळ पोलीस स्टेशनला जातो, साहेब मी खून केला, जी 15 वर्ष शिक्षा असते का, त्याला 10 वर्ष भेट. एकच कारण, तो स्वतः आला, त्याने कबूल केले, त्याने आपले अपराध कबूल केले, त्याने हत्यार दिले आणि तो समर्पित झाला. जर सरकार, कोर्ट, वकील आणि पोलीस 15 वर्ष शिक्षा जर 10 वर्षासाठी करतात, दया झालेली. पण कशामुळे माहितीये? त्यांनी कबुली केलेली. आम्ही खूप छोट्या गोष्टी चुका करतो, कबूलच करत नाही. मग सामुदायिक आम्ही कबूल करतो. मी त्याला आहे ना रागवून बोललो होतो, पण आता माझ्या मनात नाही. भले मी सगळ्यांना बोलत आहे, त्याला नाही बोललो है ना. मला त्याला भेट नाही की भावा बहिणी मी तुझ्यासोबत हे केलं होतं. पण आम्ही काय करतो,
सगळ्यांसमोर बोलतो, चांगली गोष्ट आहे. पण प्रभूशी आम्हाला काय सांगतो, जर तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तुझा अर्पण तिथंच ठेव, जा त्याच्याशी भेट समेट कर. सामुदायिक नाही, सामुदायिक चांगले आहे, आम्ही कबुली देतो, चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा आम्ही वैयक्तिक या अपराधीपणातून एकमेकांना काढतो ना, कबुली खूप सुंदर काम करतं. आमची कबुली, आज बरेच जण त्यांना कबुली नाही आवडत. मी चुकलो, मी हरवलो, मी वाईट गोष्टी केल्या, निर्णयात चुकलो, आवडत नाही. आणि अपराधाचं ओझं घेऊन चालत असतं. आणि आम्ही या ओझ्यात, आम्ही या अपराधात आम्ही चालायला नको. आणि माहिती कबुलीमध्ये कोणती ताकद आहे? कबुलीमध्ये हे पापाचं चक्र, अपराधीपणाचं चक्र तोडायची ताकद आहे. काय आम्ही तोडलेत का हे चक्र? याचा विचार करा. आम्ही छोटे अपराध केलेले, हे चक्र अजून चालू आहे. आणि हे चक्र तोडायची एकाच गोष्टी ताकद आहे, कबुली. आम्हाला समजायला पाहिजे, आमच्या अपराधाचं ओझं, आमच्या अपराधाचा भार एका माध्यमातून तुटू शकतो, ते माध्यम आहे कबुली. हो, मी वाईट गोष्टी केल्या, मी हे केलं, मी ते केलं, आणि मला याची माफी करा, मला याची क्षमा करा. ही जी कबुली ना, हे खूप मोठं चक्र तोडतं. आमच्या दान धर्माने, आमच्या सत्कर्माने, आमच्या चांगुलपणाने हे चक्र तोडता येत नाही. आमची कबुली, हा अपराधीपणा आहे ना, आज अनेकांच्या जीवनात आहे ना, त्यांना पुढे जाऊ देत नाही, त्यांना देवाशी भेटू देत नाही, देवाचा अनुभव घडू देत नाही. काय? अपराधीपणा. व्यक्ती कुठेतरी स्वतःला अपराधी समजतो, कारण अपराध केलेले, पाहण्यात, बोलण्यात, ऐकण्यात घडले असतील. पण हे तोडायचं एकच माध्यम आहे. पण माहितीये, ते योग्यरित्या केलं तर. दान धर्म करून, सत्कर्म करून आम्ही हे चक्र तोडू शकणार नाही. हे तोडण्याची पण एक सुंदर पद्धत आहे. नाहीतर काय माहितीये का, आम्ही आणखी उदास होतो, कारण चक्रच तोडलेलं नाही. आणि आम्ही दुसऱ्या पद्धतीने तोडायचा प्रयत्न करतो, नाही तुटू शकत. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्ही ज्यांच्या विरुद्ध पाप केलेले ना, त्यांच्या समोर आम्ही आमचं पाप कबूल करावं. आणि ते कबूल करायला आम्ही सुरुवात करावी, जेणेकरून ती पाप आम्ही पुन्हा करणार नाही. बघा लहान लेकरांचं, लहान लेकरांमध्ये खूप सुंदर स्वभाव असतो. त्यांना जर थोडं कडक त्याने शिक्षकांनी विचारलं ना, ते सांगतात, सर, मॅडम, आम्ही असं केलं, मी तसं केलं, सॉरी, मी इथून पुढे असं करणार. कबूल करतो आणि ते शब्द देतात, मी असं करणार नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक सुंदर उदाहरण आहे उधळ्या पुत्राचं. त्याला ही कबुली माहिती, त्याला कुठं आली, कोणत्या ठिकाणावर? तो एका घाणीमध्ये बसला, डुकरांच्या सोबत तो बसला. तिथे त्याला कळालं की मी आहे ना खूप मोठे अपराध केले. वडिलांना लुटलं तेव्हा त्याला नाही कळालं, वडिलांचा पैसा घेतला तेव्हा त्याला नाही जाणवलं की मी अपराध केला, वडिलांचा अपमान केला तरी त्यांना जाणवलं नाही मी अपराध केला त्यांचा, वडिलांचं घर सोडलं, त्यांच्याशी नातं तोडलं तरी त्याला जाणवलं नाही मी काय मोठा अपराध केला, घर सोडलं, देश सोडला तरी कळालं नाही मी अपराध केला. पण जेव्हा सगळं बरबाद झालं ना, आता त्याला कळालं मी खूप मोठा अपराधी. त्याला दिसले त्याचे अपराध आणि तो ठरवतो मी माझ्या वडिलांना क्षमा मागतो आणि सांगतो तुमच्या मुलाच्या लायकीचा नाही राहिलो, मी माझी लायकीच गमावलेली, मला नोकरासारखं ठेव. अपराध त्याला दिसले आणि तो कबूल करतो आणि तसंच त्याने करायला गेला आणि तो बोलला वडिलांना भेटल्यावर मला तुमच्या नोकरासारखं ठेवा. कबूल. आम्ही नाही देत, आम्ही एकमेकांना कबुली देत, मी चुकलो, माझा स्वीकार करा. आम्ही तसंच घेऊन काय करत आहोत, आपलं जीवन जगवत आहोत, आपण वागत आहोत, आपण राहत आहोत. आणि प्रियजनो, हे चक्र आम्ही तोडलेलं नसल, आम्हाला तोडावं लागेल. सामुदायिक नाही. काही जण प्रार्थनेत हे करायचा प्रयत्न करतात, देवा मी याला रागावून बोललो, मी वाईट वागलो, मला क्षमा कर. प्रार्थनेमध्ये ही गरज नाही. आम्हाला वैयक्तिक भेटायला सांगितलेले वचनात आम्ही भेटावं, एकमेकांना आम्ही दुखवलेले, एकमेकांचे अपराधी आहोत. आम्हाला उधळ्या पुत्राने काय केलं, बापालाच भेटला, बोलून दाखवलं जे त्याने ठरवलं होतं, मी तुमचा अपराधी आहे, मी तुमचं मुलगा होण्याच्या लायकीचं नाहीये, मला क्षमा करा. त्याने तिकडं मनात कबुली ठरवलेली, कबुली. आणि त्याने ठरवलं मी इतक्या सारे अपराध केले ना,
मला या अपराधाचं चक्र तोडायचं. प्रियजनो, कोणता पंडित, कोणता यज्ञ करून आम्ही अपराध हे चक्र नाही तोडू शकणार. हे चक्र आम्ही बनवलेले. हे चक्र मग आम्हाला सोडू नये. कशाने माहितीये? कबुली. आणि यासाठी देव आम्हाला मोठं मन देऊ शकतो. आम्ही माग नाही की परमेश्वरा, मी अपराध करायला मोठं मन घेतलं, कबुली करायला पण मला मोठं मन दे, की मी जाऊन कबूल करल की हे अपराध मी केलेले, हे अपराध माझे, आणि मला याची काय करावं? क्षमा करावी. आणि ही कबुली ना आमची खूप महत्वाची आहे. बघा, आम्ही देवासमोर आणि इतरांसमोर आम्ही कबूल करावं, तर माहिती काय होईल? आम्ही आमच्या या हृदयाच्या पहिल्या शत्रूला मारू शकतो. नाहीतर हा शत्रू आम्हाला मारतो. काय करायचंय? शत्रूला, याला शत्रूला मारायचंय का त्याला आम्हाला मारू द्यायचं? है ना? त्याला जर मारलं ना, पहिल्या शत्रूला आम्ही मारलेला, अजून 3 तर बाकी आहेत. त्याने आम्हाला मारायच्या अगोदर आम्ही त्या शत्रूला मारणे. आपला शत्रू जग, व्यक्ती नाहीये. ह्या गोष्टीत हा अपराधीपणा आम्ही अनेकांना, आज अनेक जण असे आहेत ते एकमेकांना अपराधाच्या नजरेने पाहतात. त्याकडे आम्ही येऊ नंतर. पण जर आम्हाला कोणी कबूल करतोय ना, आमचंही काम आहे सोडून देणं. आम्ही ते धरून नाही ठेवणार की तू हे केलं, तू ते केलं, आम्ही मोजायचे नाही. एकमेकांचे अपराध सोडून देणे हा पहिला शत्रू आहे. आणि आम्हाला याच्यावर विजय मिळवता आलं पाहिजे. आणि एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर आमच्याकडे पाहिजे, की तुम्हाला कशासाठी है ना तुम्हाला दोषी वाटतं? कशाविषयी आम्हाला दोषी वाटतं? स्वतःबद्दल, लोकांविषयी नाही, स्वतःविषयी. कोणत्या व्यवहाराविषयी तुम्हाला तुमचं मन दोषी ठरवतं? त्यावर आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. देवासमोर आम्ही यायला पाहिजे. आणि कदाचित ज्यांचं मन तुम्ही दुखावलेलं आहे, आम्ही सगळं एकमेकांचं मन कधी दुखवतो, आम्ही त्यांच्या समोर आम्ही आमचा अपराध, आमच्या वाईट गोष्टी आम्ही कबूल केले पाहिजे. आजच, उद्या नाही, आणि संध्याकाळी पण नाही, आज आणि आता. या अपराधीपणातून आम्ही बाहेर आलो पाहिजे. दुसरं आम्हाला पाहायला भेटतं, दुसरं हृदयाचं आम्हाला पाहायला भेटतं, ते आहे शत्रू. दुसरा राग. राग सगळ्यांना येतो ना, तिथं बसलेल्या येतो की नाही आम्हाला राग? राग जर येत नाही तर आम्ही संत माणसं आहे ना? बरे, आम्ही संत माणसं नाही. राग आमल्या सगळ्यांना येतो. वचनात सांगितलं, तुम्ही रागवा परंतु पाप करू नका, आणि तुम्ही रागात असताना सूर्य मावून नये, कारण सैतानाला वाव देऊ. राग हा अशी गोष्ट आहे, एक तर आम्ही स्वतःचा घाय करतो किंवा समोरच्याचा घातपात करतो. आणि हा मनुष्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे, राग. आणि हा सगळ्यात पहिले आपल्याला स्वतःला उद्ध्वस्त करतो, मग दुसऱ्याला उद्ध्वस्त करतो. आणि माहितीये, या शत्रूसोबत आम्ही अनेक काळ राहतो, लहानपणापासून म्हातारपणापर्यंत. आणि आम्हाला याच्याशी सामना करता आला पाहिजे. राग कधी येतो माहितीये? आपल्याला जे हवं ते मिळत नाही, ते होत नाही, तेव्हा येतो राग. खरंय का खोटं? नाही भेटलं मग गेलं, मग है ना. मग ते काही असेल, वस्तू असेल, काम असेल, आपलं प्रेम सुद्धा असेल, नाही भेटलं मग व्यक्ती रागावून जातो. आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात, त्याने आम्ही रागावून जातो. बरं, रागावलेला व्यक्ती आणि दुखावलेला व्यक्ती हा खूप फरक आहे. दुखावलेल्या व्यक्तीला पण आम्ही म्हणतो रागावलेला आहे का? दुखावलेल्या माणसाला दुखावलेला वेगळा आहे आणि रागावलेला वेगळा आहे. आणि या दोन्हीमध्ये आम्हाला फरक कळायला पाहिजे. दुखावलेली व्यक्ती माहिती का, काहीतरी हिरावून गेल्यामुळं ती दुखावलेली असते. पण रागावलेली व्यक्ती माहिती का, हिरावून घेतल्यामुळे रागावलेली असते. माझे पेन चोरला, माझे पैसे चोरले, आता मी पाहतो. रागावलेली व्यक्ती. आणि जेव्हा रागाला आम्ही संधी देतो, प्लीज नो, आम्ही काहीतरी वेगळंच करून जातो. आता या रागावर आम्हाला पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही रागावू परंतु आम्ही पाप करू नये. आणि आपण सर्वजण अशा लोकांना ओळखतो. आता खाली जी मी आधी सांगेल ना, त्यापैकी ते एका प्रकारामध्ये सुद्धा काय त्यांनी त्यांचा राग व्यक्त केलेला आहे. काही जणांचं कसं आहे,
तू माझी प्रतिष्ठा हिरावून घेतली, मला तुम्ही मानच दिला नाही, सन्मान दिला नाही, आला राग. तुम्ही अशांना पाहिलं असेल, प्रतिष्ठा, मान सन्मान. दुसरा, तुम्ही माझं कुटुंब हिरावून घेतलं, माझं सुख हिरावून घेतलं, राग. तुम्ही माझ्या आयुष्यातली चांगली वर्ष हिरावून घेतली, आला राग. तुम्ही माझा पैसा दिला नाही, आला राग. तुम्ही मला वापरून घेतलं, आला राग. तू माझं प्रेम हिरावून घेतलं, राग. तू माझे पैसे नाही परत केले. असं तुम्ही यापैकी अनेकांना पाहिला असेल, त्यांच्यामध्ये तो राग आहे. आता हे त्यांचं बोललो मी. जर आपलं पण असं असेल तर आम्ही आता याच्यातून स्वतःला आम्ही पुढं आणणं गरजेचं आहे. बघा, रागाचं मूळ काय माहितीये का? काहीतरी हिरावून घेतलेलं आहे. आपल्याकडे राग काय आहे? आपलं काहीतरी, आणि त्याच्यामुळे आता आपल्या डोक्यात काय आहे? आम्ही रागात आहोत, व्यक्तीविषयी असेल, कोणाविषयी असेल. आणि ही अशी धारणा, असा समज अनेकांचा आहे की काहीतरी आपल्याकडे होतं, आता ते आपल्या हिरावून घेतलेलं आहे. आणि आपल्या कर्जदाराचं नातं असल्यासारखी ही गोष्ट आहे की माझे पैसे तुझ्याकडं नाही देशील, मी मग हे करल, मी ते करत. राग. आणि या रागामध्ये मनुष्य चालत राहतो आणि जेव्हा तो रागाला संधी देतो, तो त्या गोष्टी करून बसतो ज्या त्याने कधीच ठरवलेल्या नसतात. राग आपला शत्रू आहे, आणि रागाला जर आम्ही संधी दिली तर राग हा खूप काही करतो. प्रिजनो, आपल्यासाठी प्रश्न आहे, आपलं काय? आम्ही कोणत्या गोष्टीमुळं आम्हाला राग येतो? याचं उत्तर तुमच्याकडे पाहिजे. कोणत्या गोष्टीमुळं आम्हाला राग येतो? किती काळ आम्ही राग ठेवणार? 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्ष, 10 वर्ष? म्हणजे 10 वर्षापासून राग आहे. तो भूतकाळातला राग माहितीये, आमच्या वर्तमान काळात आम्हाला नियंत्रणात ठेवतो, आणि आमचं भविष्य काळातलंही समय नियंत्रणात ठेवतो राग. किती वर्ष जुना? 1 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष जुना राग काय करते माहितीये का? आमचं वर्तमान काळ, आमचा भविष्य काळ नियंत्रणात ठेवतो. मग जेव्हा आम्ही लोकांना पाहतो ना, राग उफळून बाहेर येतो. काय ही सत्यता आहे का? मग कोण काम करत आहे आमच्यामध्ये? आमचा शत्रू येतो. बघा, आजारी हृदय जर असलं ना, डॉक्टर सांगतात तुला कळशी पण उचलायची नाही, भले व्यक्ती पैलवानासारखा दिसो. डॉक्टर सांगतात तुझी नाजूक अवस्था आहे. आताच पुण्यामध्ये आमचे एक मित्र आहे, त्यांचं एन्जिओग्राफी केली, एन्जिओप्लास्टिक पण केली, आणि 3ऱ्या दिवशी ते त्यांच्या साडूकडे जेवायला गेले. कार चालवत गेले, डॉक्टरने मनाई केली होती. बरं, कार तर चालवली. मित्राच्या साडूच्या मुलाचा वाढदिवस होता, चिकन बिर्याणी होती, खाल्ली थोडीशी. घरी गेले, त्यांना पहिले जो त्रास झाला त्यापेक्षा दुप्पट त्रास त्यांना झाला. पण पहिल्या प्रकारात इतका गंभीर होता, जर त्यांना पहिल्या प्रकारात 5 मिनिट उशीर केला असता, अँब्युलन्स मध्ये खूप त्रास झाला त्यांना. रात्रीच त्यांना बायको सांगत होती, पहिल्या त्रासाला तुम्ही दवाखान्यात जा. सकाळी गेला माणूस, प्रार्थनाशील माणूस, नाही. पहिल्यांदा देवाने वाचवलं, तरी दुसऱ्यांदा काय चालू आहे माहितीये? कार चालवली, जे नाही खायचं ते खाल्लं. दिसायला पैलवान गडी, पण आता हृदय ना लेकरापेक्षा नाजूक. त्रास झाला. आम्हाला हे कळणं आहे, आमचं हृदय आहे ना हे खूप नाजूक आहे. या हृदयाला वाईट गोष्टी आमचं हृदय स्वीकारत नाही. आम्ही दारू पिलो तरी आमच्या हृदयाला स्वीकारत नाही. विष पिलो तरी. एक भाऊ मेले मागच्या आठवड्यामध्ये, दारू पण पिले, विष पण पिले. ते विष हृदयाच्या नसाकडे गेलं, हृदयाने काम करणं बंद केलं, शरीर काळ पडत चाललं. जर या विषारी गोष्टी आमचं हृदय स्वीकारत नाही, विषारी शब्द, विषारी आठवणी, किती सहन करायला वर आम्ही, आणि किती वर्षापासून? 10, 5, 7 वर्षापासून. माहिती काय हालत? काय पेशंटचे तुम्ही हाल पाहताल ना, डॉक्टर सांगतात या माणसाला बेडवरून उठू द्यायचं नाही, या माणसाला फक्त इतकंच चालवायचं, एवढंच मोजून खायला द्यायचं.
असंच द्यायचं का? आता हृदय ना खूप कमजोर झालेले. आमचा हृदयाचा दुसरा शत्रू राग आहे. पण माहिती त्याला आम्ही इतकं कवटाळून धरतो, आम्ही सगळं करतो, पण राग आम्हाला आला ना मग काहीच आम्ही करतो आम्हालाच कळत. रागाला आम्ही पाळलंय का रागाने आम्हाला पाळलं? पण कधी केलं त्याचा विचार? हा राग आमच्यासोबत काय करतो, काय व्यवहार करून घेतो आमच्याद्वारे. मग माणूस जेव्हा रागातून बाहेर येतो ना, मी कसं काय केलं मलाच कळालं नाही, मला राग कसं काय. व्यक्ती बोलतो आणि परमेश्वर म्हणतो राग हा चांगला नाही. काय नाला म्हणतो परमेश्वर राग हा चांगला नाही. परमेश्वर योनाला म्हणतो तुला इतका राग येणं चांगलं नाही. योनाला म्हणतो. काय खरंच आमच्यासाठी राग चांगला आहे का? नाही. आम्ही रागात असावं हे देवाला वाटत नाही. बघा, भूतकाळाला तुमचं भविष्य नियंत्रित का करू देता? कोणी नियंत्रित केलं पाहिजे आमचं भविष्य? येणारे वर्ष 2026 2027 कोणी नियंत्रित केलं पाहिजे? आमच्या रागाने. पण आजही आमचा राग जर ते नियंत्रित करतो, याचा अर्थ काय माहितीये का? आम्ही आमच्या रागाच्या पुढे गेलेलोच नाहीये. म्हणजे आमचा शत्रू आहे ना, आमचं हृदयाचं नियंत्रण तर करतो, परंतु आमच्या शरीराचं नियंत्रण करतो. कधीपासून? 4 वर्षापासून, 3 वर्षापासून, 10 वर्षापासून, 15 वर्षापासून आम्हाला चालवतोय तो. त्याने नियंत्रित नाही केलं पाहिजे. आणि बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने जशी क्षमा केली, काय आम्ही करू शकतो का? आम्ही करायला पाहिजे. एकमेकांचा स्वीकार, एकमेकांना आम्ही क्षमा केली पाहिजे. आणि रागावर काय चांगला उपाय असायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? काय उपाय असावा रागावर? काय उपाय? क्षमा. एकच उपाय. काय उपाय? एकच, दुसरा उपायच नाही. क्षमा. कबुली अपराधीपणावर आहे, पण रागावर एकमेव उपाय आहे क्षमा. जाणून बुजून कळत न कळत झालेल्या बघा दुखापतीमुळे होणारा आहे ना राग, हा सगळ्यात भयंकर आहे. जाणून बुजून याला आम्ही सत्वा लागलो माहितीये. डोक्यात मग एक राग येतो. पुण्यामध्ये भोसरीमध्ये घटना घडली. दत्ता फुगे त्या व्यक्तीचं नाव, आणि 7-8 वर्ष जुनी घटना आहे. मी त्याचं उदाहरण दिलं. पुन्हा सांगतो राग कसा असतो. हा मनुष्य चीट फंड चालवायचा आणि लोकांनी त्यांच्याकडे पैसे इन्व्हेस्ट केले, पैसे काय भेटले नाही, आणि हा माणसाकडे पैसावर पैसा येत गेला आणि त्याने सोन्याचा शर्ट शिवला आणि जगात प्रसिद्ध झाला. लोकांना प्रश्न पडला, आमचे पैसे द्यायला या माणसाकडे पैसे नाही आणि करोडो रुपयाचा शर्ट शिवला आणि सोन्याचा. तर अनेकांना ते थोडं वाईट वाटलं. आणि या मुलासारखा त्यांना मुलगा होता आणि त्याचा एक मित्र होता जो खूप त्याच्या जवळीक घरातलाच. मग तो मुलगा त्याला म्हणे, तुझ्या पप्पाला एकदा बोलू ना, आमच्या इकडे वाढदिवस आहे. त्यांनी बोलवलं. पप्पाला सांगितलं, पप्पा माझ्या मित्राच्या घरी वाढदिवस आहे, तुम्ही या ना, संध्याकाळी तुम्हाला बोलवलं. वडील म्हणे, ठीक आहे, तू तुझं जा, माझं काम निपटून मी. आणि मग ते गेले. रात्रीची वेळ होती. भोसरी मधली घटना आहे. आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा मुलांनी पाहिलं की त्याच्या मित्राचे वडील आले, सगळे मित्र जमा झाले रस्त्याला, त्यांना उतरवलं आणि त्यांना मारामारी केली. कोणाला? त्या सोन्याचं शर्ट शिवलेल्या माणसाला. बरं, मारलं तर इतकं मारलं, दगडाने ठेचून मोरूपर्यंत मारलं. युट्यूबवर व्हिडिओ आहे, तुम्हाला कळलं. याचं कारण माहिती आहे? एकमेव कारण, हे सगळे मुलं पळाले. मग काही वेळाने जेव्हा तो मुलगा आला, तो मारामारी करताना पाहत होता. त्यांना थांबवलं, तुम्ही कोणाला मारताय, कशाला मारते, मारू नका रस्त्यावर. हे सगळे पळाले आणि तो जवळ जाऊन पाहतो, तो त्याचा बाप. त्याला कळलं नाही. पोलीस केस झाली, त्यांना दवाखान्यात नेलं, रात्रीचं ऍडमिट केलं, सकाळीपर्यंत मनुष्य मेला. मग पोलिसांचा शोध सुरू झाला. पोलिसांनी सगळ्यांना धरलं आणि जो प्रमुख गुन्हेगार होता त्याला चौकशी विचारलं की बाबा तू का असं केलं? तो म्हणे, माझ्या डोक्यात राग होता. पोलीस म्हणे, असं काय झालं? म्हणे, आम्ही 1.5 लाख रुपये यांच्याकडं इन्व्हेस्ट केले होते म्हणे आमच्या चीट फंडसाठी, त्याने आम्हाला नाही दिले वापस. माझ्या डोक्यात राग आला म्हणे, मी ठरवलं याला मारून टाक. सोन्याचा शर्ट शिवलेला माणूस, करोडो रुपये, रस्त्यावर मरण झालं. प्रसिद्ध तर झाला, मरण कसं झालं? राग. कधी कधी आम्ही हा राग घेऊन चालतो ना. आम्ही लेकरांमध्ये राग पाहतो. आमच्याकडे पर्याय पाहिजे. जर आम्हाला आपली लेकरं
आपले घरातले लोक रागात चालताना दिसत आहेत, आमच्याकडे पर्याय पाहिजे. आणि जर नाहीये, त्यांचं जीवन अंधारकारात. आज ते तरुण मुलं अंधारात आहेत, जेलमध्ये आहेत, त्यांना कोणी बाहेर नाही काढू शकत. का माहितीये का? रागाने ते अंधारात गेले, जेलमध्ये. पैसे तर गेले, पैसे काय आले नाही, माणूस पण मेला आणि त्यांचं भविष्य अंधारात. काय आम्ही या रागावर, आमच्याकडे एकच उपाय आहे जगात सगळ्याकडं, तो म्हणजे क्षमा करणं. आणि हे आम्हाला जमणं गरजेचं आहे. बघा, तुम्ही कर्ज रद्द करण्याचा निर्णय घेता, माहितीये, रागाचं कर्ज, तेव्हा तुम्ही ठरवता आणि घोषित करता की तुम्ही आता ऋणी नाहीये. जक्कई नावाचा व्यक्ती तो येशू ख्रिस्ताला भेटतो, तो म्हणतो मी ज्यांचा अन्यायाने घेतला ना त्यांना मी दुप्पट देतो. मी ठेवत नाही कोणाचं घेणं देणं, कोणाचं ओझं माझ्यावर नकोय. आणि प्रश्न आहे, तुम्ही कोणावर रागवला आहात ते ओळखा. तुमचा राग कोणावर आहे ते ओळखा आणि त्यांना काय देणं लागतं ते ठरवा. आणि आम्ही राग पुन्हा वाढू देऊ. राग हा योग्य नाही. आम्ही रागात निर्णय घ्यावेत, रागात कृती घ्यावी. रागात घेतलेले किती निर्णय, किती टक्के निर्णय योग्य असतात? 1% पण नाही. तुम्हाला अनुभव आहे सगळ्यांचा. आणि रागात आमची कोणतीही कृती ही योग्य नसती, काही असं नाही. आणि जगामध्ये असे असंख्य उदाहरण आहेत, रागामध्ये केलेले काम, रागात केलेले निर्णय, रागात केलेल्या कृती या खूप घातक ठरल्या. हा दुसरा शत्रू आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतो. आणि आम्ही या रागावर देवाला मागितलं पाहिजे, देवा मला क्षमेचं आणि स्वीकारण्याचं हृदय. आमच्यासाठी गरजेचं. हा आपला शत्रू आहे. तिसरा शत्रू हा खूप चांगला आहे, हा गोड आहे, सगळ्यांना आवड. लोभ. लोभ ही संकल्पनाच वेगळी जगाच्या दृष्टीने. पण तुम्हाला सांगू, प्रभू श्री ख्रिस्ताच्या दृष्टीने हा लोभ हा वेगळा प्रकार आहे आणि आमची समज वेगळी आहे. याच्याकडे चांगला मोबाईल आहे, मला पण तसा पाहिजे. येशू ख्रिस्ताला लोभ नाही म्हणतो. येशू ख्रिस्त लोभ एका वेगळ्या गोष्टीला म्हणतो. जाऊया आम्ही लूक याचा 12वा अध्याय, लूक 12वा अध्याय 13 वचनापासून 21 वचनापर्यंत. तर सगळे वचन नाही वाचणार आम्ही. 12वा अध्याय 15 वचन आम्ही वाचूया. आणखी त्याने त्यांना म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या अनमोल गोष्टींपैकी, श्रेष्ठ गोष्टींपैकी ही एक. सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून सावध राहा, दूर राहा. पैशाचा आहे, व्यक्तीचा आहे, वस्तूचा आहे, सोन्याचा आहे, गाडीचा आहे, प्रॉपर्टीचा आहे, दूर राहा. आणि इथं आम्हाला काय पाहायला भेटते माहिती का? कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली. अनेकांना, जगातल्या लोकांची संकल्पना आहे आमच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, सगळं आहे, प्रॉपर्टी आहे, आम्हाला कोणाचीच गरज नाही. पण इथं सांगत आहे संपत्ती आहे, जीवन नाही. अनेकांचा व्याख्या आहे संपत्ती आहे तर देव. जगाची व्याख्या, आमच्याकडे खूप काही, देवाने सगळं दिलेलं आहे, आम्हाला काही गरज नाही, देवाची गरज नाही, देवाने आम्हाला दिलेले, देवच आमच्या घरात आहे. प्रभू म्हणतो कोणाजवळ पुष्कळ संपत्ती ना त्याचं जीवन नाही, आयुष्य नाही. मग इथे एका व्यक्तीचं उदाहरण येतं, श्रीमंत माणसाचं, ज्याच्या शेतामध्ये खूप मोठं उत्पन्न आलं, ज्याने आपली कोठारं तोडली, मोठी कोठारी बांधली. तो स्वतःला सांगतो आता खायचं प्यायचं मजा करायचं देवाने दिलेले. इथं लोभी व्यक्ती कसा असतो ते दाखवलेले. लोभी व्यक्तीची खूप सुंदर व्याख्या दिलेली. वाचो 21 वचन काय सांगतं. जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो तो देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. जो कोणी स्वतःसाठी पैसे राखून ठेवतो, कोणासाठी? फक्त स्वतःसाठी, बाकी कोणासाठी नाही, मग तो कोण आहे माहितीये? नाही, तो धनवंत नाही, पण तो लोभी, फक्त स्वतःसाठी. आणि तो लोभी आहे. प्रभू म्हणतो जो कोणी स्वतःसाठी पैसे राखून ठेवतो तो देवाच्या बाबतीत गरीब. आम्ही श्रीमंत आहोत का आम्ही गरीब आहोत?
उत्तर नका देऊ, विचार कर. वचन काय सांगतो? जो कोणी स्वतःसाठी पैसे राखून ठेवतो तो लोभी आहे. हे शरीराचं नाही, हे हृदयाचा शत्रू आहे. समजत आहे का आम्हाला? तर आम्ही पुढे यायला पाहिजे ना. मी माझ्या चुलत्याचं सांगितलं, त्यांचा स्वभाव आहे का, त्यांना 2-2 व्यक्ती दिसतात. आता पाय लागले ना तर हा एक व्यक्तीने 2 दिसतात. मग त्यांना दाखवलं तर डॉक्टरने सांगितलं त्यांना मेंदूचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, चक्कर येतात, MRI. मग 2-3 डॉक्टर केले. स्वतःसाठी पैसा आहे, बाकीच्यासाठी पैसा नाही. विषय म्हणतो जो कोणी ना स्वतःसाठी पैसे राखून ठेवतो, जो कोणी स्वतःसाठी करतो ना तो लोभी आहे. आम्हाला वचन सांगतो. प्लीज नो, हे तिसरं आहे ना, ही खूप घातक गोष्ट आहे. आणि आम्ही अनेक काळ यामध्ये चालतो. बघा, जेव्हा आपल्याला वाटतं लोभीपणाचं काय आहे की आपण अधिक अधिक सांसारिक संपत्ती आणि वस्तूंना पात्र आहोत, तेव्हा आपल्यामध्ये हा स्वभाव वाढतो. आम्हाला वाटतं आम्ही पात्र आहोत. आणि प्रभू श्री ख्रिस्त काय म्हणतो? सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. स्वतःला आपण जितकं प्रेम करतो तितकं प्रेम नवऱ्यावर पण नाही, बायकोवर पण नाही. खरंय का खोटं माझं वाक्य? हो किंवा नाही? खरं आहे ना? कारण मी पण तसं करतो. मी तर रात्री एकदा 12-1ला दवाखान्यात गेलो करतो आम्ही. लेकर मी पण असाच आहे बरं. मी काय खूप उच्च संत माणूस नाही ना. माझ्या मुलाला बरं नव्हतं, 1-2 दिवस टाळलं मी दवाखाना, पण तिसऱ्या दिवशी गेल्यावर कळायला परिस्थिती गंभीर होती. म्हणजे स्वतःवर वेळ येते ना, अरे मरायला लागलो ना, दवाखान्यात घेऊन जा ना. हा, तुम्हाला कळतच नाही. हे माझ्या चुलत्याचं आहे. पण हा रडतोय, हा आस्तळतोय, हा वेदनेने कणतोय, काही घेणं देणं नाही. झोप, मी प्रार्थना करतो साठी. मग स्वतः नाही करता येत. हे मी बघितलं माझ्या घराण्यामधून. माझ्या घराण्याचं उदाहरण देतो. माझं पण उदाहरण मी दिलेलं आहे. म्हणजे डॉक्टरने त्याला पाहिलं, डॉक्टर म्हणे कान टणकते म्हणे याचं. म्हटलं हो बरोबर आहे सर. आम्ही लोभी आहोत. आणि हे म्हणजे आम्ही शत्रू सोबत राहतोय, येशू ख्रिस्तासोबत नाही राहत आम्ही. आणि तिथं आम्हाला काय पाहायला भेटतं? आपण ज्या 4 हृदय रोगांचा, हे हृदय रोग आहे बरं 4, या 4 हृदय रोगांचा आम्ही काय करतो? अभ्यास करतो. त्या सगळ्यात बारीक जर काय लोभ, खूप बारीक आहे, दिसूनच येत नाही ना. कोरोना आला होता, विषाणू कुठं येतो कुठं घुसतं कळतच नाही. माहित होतं ना, आम्ही ऐकलं ना. तसा लोभ आहे, कुठं येतो कधी घुसून कळत नाही. पण माहिती आहे लोभ किती जुना आहे? खूप जुना आहे. आणि हा हृदयामध्ये राहतो, खूप वर्षांपासून राहतोय लोभ. हा निघता निघत नाही. आणि आज्ञाच आहेत, शेवटच्या 2 आज्ञा आम्हाला पाहायला भेटतात. आणि माहिती आहे, हा आपल्या हृदयामध्ये वर्षानुवर्ष राहू शकतो. काढायचं याला आता. कोण काढणार आहे? तुम्ही. डॉक्टर कोण आहे? तुमचे डॉक्टर तुम्ही. आणि आम्हाला काढणे सगळ्यात महत्वाचं असुरक्षित हृदय. माहिती आहे, या दुर्बळ करणाऱ्या आजाराला लवकर आमंत्रण दे. डॉक्टर सांगतात या माणसाला दारू नाही पिऊ द्यायची, याला तंबाखू खाऊ नाही द्यायची, याला याच्या हृदयाच्या नसा ब्लॉक आहेत, याला मटण वगैरे खाऊ नाही द्यायचं. खातात लोक. काय नाही होत मला. घडतं मग. घडलं, ही वास्तविकता आहे. चालता बोलता माणूस पडून जातो. मग काय माहितीये का, या दुर्बळ हृदयाला ना हे लवकर गोष्टी काय करतात माहितीये का, आमंत्रण देतात आजाराला. आणि माहिती याचं निदान, याचा उपचार लवकर केला जात नाही आणि होतच नाही. आमच्या आजाराचं निदान आम्हाला शोधण्याने आम्हाला करणं आहे. आणि बघा, येशू ख्रिस्ताने आपल्या या आजाराला खत पाणी घालणाऱ्या या सर्व खोट्या गोष्टींना येशू ख्रिस्ताने तो उघड केले. पुष्कळ संपत्ती, जीवन नाही. अनेकांना वाटतं ना खूप सारा पैसा माझ्याकडे, मी काही करू शकतो. नाही. आणि स्पष्ट गोष्ट काय माहिती का, जीवन संपत्तीने बनलेलं नाही. शरद पवार खूप श्रीमंत आहे ना,
पण पैशाने ते स्वतःला बरे करू शकत नाही. कॅन्सरची गाठ आहे, कॅन्सर झालेला आहे, नाही बरं करू शकत. पैसा आहे पण नाही करू शकत. पैसा जीवन नाहीये आणि पैशाला आम्ही जीवन समजू पण नाही. आणि लोक मानतात की त्यांचं जीवन आहे ना त्यांच्या मालकीच्या वस्तूच्या बरोबरच आहे. लोक आनंद करतात, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, मी खूप आनंदी नाही. हे जीवन नाहीये. खोट्या भ्रमात लोक जगतात. आणि बघा, जो कोणी स्वतःसाठी या गोष्टी साठवतो ना, देवासाठी तो श्रीमंत. या स्वभावातून, या प्रकारातून आम्ही पुढे यायला पाहिजे. आणि लोभी व्यक्ती, पुरुष किंवा स्त्री, हा काय करतो माहिती, काळजीपूर्वक बचत करतो. काय करतो? काळजीपूर्वक काटकसर करतो. मी बघितलं घरांमध्ये. आणि करतात करणारे असं. आणि त्यावर तो काय करतो माहितीये का, काटकसरीने करतो, त्याच्या पुढे जात नाही. आणि पण उदार व्यक्ती माहितीये, त्याच्या याच्यातून जर आम्हाला बाहेर यायचे, हा उदार दान तुमच्या जीवनावरील लोभाची पकड तोडतो. लोभीपणातून आम्हाला बाहेर यायचं ना, आम्ही उदार पाहिजे, मोकळे पाहिजे. स्वतःसाठी, इतरांसाठी, शत्रूसाठी, अनोळखी व्यक्तीसाठी आम्ही उदार पाहिजे. काय माहितीये का, आम्ही दाखवून देतो जगाला, स्वतःला, की माझ्याकडं लोभीपणाने इथे श्रीमंत व्यक्ती पाहतो, जो मी, माझं घर, माझं प्रॉपर्टी, माझ्यासाठी, माझं धन, हे याच्यावर त्याचा विषय. आणि माहितीये, वचन सांगतं, जो कोणी स्वतःसाठी करतो देवाच्या बाबतीत तो आहे गरीब. आणि येशू ख्रिस्ताच्या माहिती लोभी व्यक्ती कोण आहे? येशू ख्रिस्ताच्या मध्ये तो व्यक्ती लोभी आहे, जो इतकं उपभोगतो की देण्यासारखं थोडं किंवा काहीच शिल्लक नसतं. देण्यासाठी किती असतं त्याच्याकडं? खूपच थोडं किंवा शिल्लकच नसतं. कोणासाठी? देवासाठी, लोकांसाठी, गरिबांसाठी खूप थोडं काढतो तो. देवाच्या दृष्टीने तो लोभी व्यक्ती. प्रियजनो, हे जे आम्ही बघत आहोत, हे आमच्या हृदयाचे आजार आहेत, शत्रू आहेत. आणि पैशासाठी आम्ही नाही जगावं. तुम्हाला एक सांगतो, आम्ही पैशावर लक्ष आम्ही केंद्रित करू, आम्ही लक्ष देवावर केंद्रित करू. गेल्या 12 महिन्यात है ना, आमच्या दानशूरपणाचं आम्ही मूल्यांकन करू. कशाचं मूल्यांकन करायचंय? दानशूरपणाचं. काही दान धर्म आम्ही केले आहेत किंवा काय, म्हणजे याच्यातून आम्ही पुढे आलेलो आहोत का, याचा विचार करा, याचं परीक्षण करा. आणि तुमचे दानशूरपण तुमच्या हृदयाला काय म्हणतं याच्याविषयी विचार करा. तुमचं दानशूरपणा, तुमचा अमोकळीकपणा तुम्हाला याविषयी काय म्हणतो. आणि या उदारतेच्या नवीन पातळीवर आम्ही स्वतःला जाण्यासाठी आम्ही कसे दिसू याविषयी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्ही कोणत्या टप्प्यावर आहोत, कसे आहोत, दानशूरपणामध्ये आम्ही कसे आहोत, आम्ही मोकळे आहोत, कशा आहोत, याविषयी आम्ही स्वतःला बघितलं पाहिजे. हा तिसरा शत्रू. आणि सैतान किंवा हा जो तिसरा शत्रू आहे, आपण सगळेजण यामध्ये काय म्हणून सहज फसले जातो. लोभ, पैसा असेल, वस्तू असेल, व्यक्ती असेल, प्रॉपर्टी असेल, या लोभामध्ये जर आम्ही अडकलो ना, आम्ही पुढे नाही जाऊ शकत. आणि आज अनेक जण या लोभामध्ये अडकलेले. आणि चौथा आणि शेवटचा आहे मत्सर. आणि हा जर आम्ही पाहतो, याकोबाचं पत्र 4 अध्याय, पहिली 3 वचनं. तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही? तुमची इच्छा धरता तरी तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनी करता खर्चावे म्हणून मागता. ही चौथी गोष्ट आम्हाला पाहायला भेटते. आणि हृदयाच्या प्रत्येक शत्रूला या कल्पनेने उत्साहित केलं जातं, या कल्पना आहेत चुकीच्या, त्याने उत्साहित केलं जातं की कोणीतरी काहीतरी देणं लागतो. आणि अपराधीपणा काय म्हणतो माहितीये का? मी तुझं देणं देतो. अपराधी व्यक्ती है ना,
तो समोरच्याला म्हणतो मी चुकलो, मला क्षमा कर, म्हणजे देणं लागत आहे. राग काय म्हणतो माहितीये का, तुम्ही माझं देणं घेता, तू माझे पैसे घेतले, तू माझं सोनं घेतलं, तू माझा मोबाईल घेतला आहे ना. राग ते म्हणतो की तुम्ही माझं देणं घेता, या कल्पनेने राग येतो. आणि लोभ काय म्हणतो माहितीये का, मी माझं देणं घेतो, मला ती वस्तू लागते. लोभी व्यक्ती मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, या कल्पनेने लोभ जिवंत ठेवला जातो. पण चौथा आम्हाला काय पाहायला भेटतं, हा चौथा मुद्दा वेगळा आहे. आणि चौथा काय म्हणतो माहिती का, देव माझं देणं घेतो, सरळ देवाकडेच येतो. देवाविषयी पण कधी कधी राग असतो आमचा. देव माझं देणं घेतो. आणि जेव्हा आम्ही मत्सराबद्दल विचार करतो तेव्हा माहितीये आपण इतरांकडे तुलनात्मक पाहतो, आम्ही स्वतःला कमी लेखतो, आम्ही स्वतःला खालसा समजतो पाहण्यामधून. त्याच्याकडे चांगली गाडी आहे, माझ्याकडे छोटी गाडी आहे, त्याच्याकडे असं आहे, माझ्याकडे स्वतः आहे. आणि व्यक्ती काय करतो माहितीये का, स्वतःचा विचार करतो. मग त्याच्या मनामध्ये ना त्या गोष्टीविषयी काय येतो, विचार येतो, देखावा, सौंदर्य, संधी, आरोग्य, कौशल्य, सगळ्या गोष्टी येतात. व्यक्ती तुलना करायला लागतो. मग आपोआप हे हृदयामध्ये येतं आणि याचं रूपांतर मत्सरमध्ये होतं. आणि हा एक आपला शत्रू आहे. आणि बघा, आपली समस्या माहिती त्या व्यक्तीसोबत आहे ज्याच्याकडं आपल्यापेक्षा काहीतरी चांगलं. मनच तुलना करायला लागतं. मत्सर या आम्ही तुलना करतो. मग त्या प्रत्येक वस्तूसोबत, व्यक्तीसोबत आम्ही काय करतो माहितीये का, आम्ही तुलना करायला लागतो आणि आपली समस्या तिथे येऊन जाते. तो व्यक्ती आपली समस्या नाहीये, परंतु त्याच्याकडे जे आहे ना ती आपली समस्या बनून जाते. त्याचा चांगला स्वभाव असेल, त्याचं व्यवहार असेल, जे काय असेल, आपली समस्या आपल्याला वाटतं ते पण आपल्याकडं असलं पाहिजे. आणि बघा, मत्सर काय करतो माहितीये, आपल्या आयुष्यात भीती निर्माण करतो आणि या भीतीमध्ये आम्ही जगत असतो आणि याद्वारे आपला नाश होतो. शौल इस्रायलचा पहिला राजा, आणि त्याने बघितलं एक छोट्या मुलाने एका दिप्पाड योद्ध्याला मारलं आणि लोक जय जयकार करू लागले. त्याच्या मनामध्ये मत्सर वाढत गेला. म्हणजे याचं रूपांतर इतकं गेलं, तो दावीदाला आपला शत्रू समजून बसला. दावीदाने एका माणसाला मारलं फक्त, गल्ल्यात आला. पण लोकांनी गीत काय केलं माहितीये का, शाऊलाने हजारांना मारलं, दावीदाने लाखोंना मारलं, लाखोच्या बरोबरच्या माणसाला मारलं. शौल मत्सराने भरला, त्याने ठरवलं मी दावीदाला मारून टाकतो. 3 वेळा त्याने भाला मारण्याचा प्रयत्न केला, दावीद वाचला. त्याने एक वाईट योजना रचली, याला मी युद्धाला पाठवल आणि तिथं तो मरून जाईल. तरी काय झालं नाही. बघा, इतका मत्सर डोक्यात आला. का माहितीये का, त्याच्याकडे काहीतरी चांगलं आहे माझ्यापेक्षा, तो जर मेला ना मग मीच चांगला आहे. मत्सर. पण आम्ही पाहतो दावीदाचं काही वाईट होऊ शकलं नाही. हे 4 शत्रू आहेत प्रियजनो, ज्याचा तुम्ही मी रोज व्यवहार आणि आम्ही काय करतो माहितीये का, सामना करत आहोत. आणि आमचं हृदय कशासाठी दुखत आहे, याचं उत्तर स्वतःला द्या. आमचं हृदय कशासाठी दुखतं. बघा, आम्हाला जे कमी वाटतं ना, शेवटचा पर्याय खूप सुंदर आहे, त्याबद्दल आम्ही देवाशी पूर्णपणे मोकळीकतेने आणि मुक्त आम्ही संभाषणात वेळ घालवतो. जर आम्हाला काय लागतं, देवाशी मोकळं बोला, आम्हाला ते भेटू शकतो. हे 4 शत्रू आहेत. पहिला शत्रू कोण आहे आपला, अपराध. दुसरा मला सगळ्याचा राग आला ना, मला काहीच जमत नाही, मला रागालाच नियंत्रण करायला जमत नाही. हो, रागाने आम्ही स्वतःला गमावू शकतो. काही जणांनी स्वतःलाच गमावलं रागाने, विषच पेतो, मेले. काय मिळवलं रागाने माहितीये, दुःख आणि वेदना. रागात आम्ही सगळं संपवू शकतो, जगालाही मारू शकतो. हा आपला शत्रू आहे. आपण शत्रू नाही स्वतःचे. आमचा राग, लोभ, मत्सर, हे अशा गोष्टी आहेत. या 4 तुमचा माझा रोजचा सामना. तुम्हाला विनंती करायला, तुम्हाला याच्यातून एक एक करत बाहेर येईल. एक देवाचे सेवक एक वाक्य बोलतात की तुम्ही त्याला मारा, नाहीतर तो तुम्हाला मारा.
एक तर आपण मरायला पाहिजे, नाही तर त्याला मारायला पाहिजे. आम्ही ह्या 4 शत्रूंना मारायला पाहिजे, नाही तर ते आपल्याला मारून टाकतात. अपराधीपण, दोषाची भावना, राग, लोभ, आम्ही यांना जर मारलं तर आम्ही जगू. म्हणून पौल त्याच्या पत्रांमध्ये म्हणतो, हे जिवे मार, म्हणतो की नाही. यांना आम्ही पाळतो, यांना आम्ही कवटाळतो, यांना घेऊन आम्ही चालतो. प्रियजनो, देवासोबत नाही आमचा संबंध राहू शकत. देवाकडचा आनंद नाही घेऊ शकत आम्ही. देवाकडची शांती नाही मिळू शकत आम्हाला. का माहितीये का? आम्ही हृदयाचे 4 शत्रू आहेत आमच्या जवळ. आम्हाला पटकन राग येतो, आम्ही अपराधीपणात असतो, एकमेकांनाही पाहतो, आम्हाला लोभ पण होतो. पण हे नकोय. देवाची मुलं या नात्याने आपल्यामध्ये हा स्वभाव नसावा. याच्या पुढं आम्ही चालायला असावं, हे देवाला आपल्याविषयी वाटतं. बघा, ह्या आपल्या समस्या आहेत, शरीराच्या नाही, आपल्या हृदयाशी निगडीत. पण त्या जर आमच्यावर हवी झाल्या ना, आमचं मानसिक शारीरिक संतुलन आम्ही जर उचलून गेलं, काही ठिकाणी नाही आणता येत, आणि एक काहीतरी वेगळं होऊ शकतं. पण देव दया करतो. आज दया आहे. काय जर करायचे, क्षमा आज, राग सोडून द्यायचा आत्ता, अपराधीपणातून बाहेर यायचे आत्ता, एकमेकांचा स्वीकार करायचे आत्ता, लोभापासून बाहेर यायचे आज आत्ता. आम्ही एकमेकांची तुलना नाही करू शकत. याला चांगलं वाचवतं, मला काय नाही, मग मी पण जाईल आणि ढोलकी आणल आणि मी वाचून नाही. मी मत्सर करत आहे. मी हे स्वतःला सांगते, मला याच्यासारखं बनायचं. जरी वाजवायचा प्रयत्न केला ना, पण तो गोडवा माझ्याकडे ना त्याच्यावर, मी का मत्सर करावं. देवाने आपल्या प्रत्येकाला चांगलं घडवलेलं आहे, सुंदर घडवलेलं आहे. परंतु ह्या 4 शत्रूंना तुम्हाला मला आज हरवलेले, उद्या पण हरवायचे, दररोज हरवायचे. आणि याचा विचार करा, हे 4 शत्रूंना आम्ही जागा द्यायची नाही. एकाला जरी जागा दिली, ते आपल्याला उद्ध्वस्त करतील. पहिले राग आपल्याला पहिले उद्ध्वस्त करत, मग आम्ही जगाला उद्ध्वस्त करू. हे आपल्यासाठी नाहीये. या 4 शत्रूंची आज आम्ही काय केलेली, ओळख केली, आणि यांना आम्ही कसंही करायचंय आम्ही ते शिकलोय. अपराधीपणातून बाहेर यायचंय, कबुली. रागातून बाहेर यायचंय, क्षमा आहे. लोभातून जर आम्हाला बाहेर यायचंय, आम्ही उदार झालो पाहिजे. आणि मत्सरातून आम्हाला जर बाहेर यायचंय, आम्ही स्वतःची तुलना नाही करायची, आणि करू शकत नाही आणि होऊ शकत सुद्धा. हे 4 पर्याय आहेत आपल्याकडं, आणि आम्ही देवाला मागूया. आम्हाला बुद्धी, हृदय, मन आमच्याकडे नेहमी पाहिजे. जेव्हा आम्ही करू, तेव्हा काय मध्ये का आपल्याला कुठेतरी स्वस्त